मी आपल्या मायमाऊलींना सांगतो, आतापर्यंत 1,59,00,000 बहिणींच्या खात्यात महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांना आम्ही सन्मान दिला, त्यांना आम्ही ओवाळणी टाकली। ही रक्षाबंधनाची ओवाळणी होती, पुढच्या वेळेस भाऊबीजेची ओवाळणी टाकणार आहे, त्याशिवाय गप्प बसणार नाही। आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, हा सन्मान निधी आहे, तुमचा सन्मान हा आम्ही निधीद्वारे त्या ठिकाणी केला आहे। 29 तारखेला सप्टेंबरला माझं आणि आदिती तटकरेचं बोलणं झालं। ती माझी मुलगी महिला बालविकास खात्याची मंत्री आहे, तिला सांगितलं 29 सप्टेंबरला महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर ज्यांच्या 3,000 आलाय त्यांच्या येणार आहे 29 तारखेला। तसंच ज्या बहिणींनी उशिरा अर्ज भरलेत मात्र त्यांना अजून पैसे मिळाले नाही, त्यांच्या खात्यावर येत्या 5 दिवसात एकदम 3 महिन्याचे 4,500 रुपये जमा होतील, हे देखील मी तुम्हाला सांगतो। महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे, कोणत्याही परिस्थितीत ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्यामुळे माझ्या मायमाऊलींनी, माझ्या बहिणींनी, माझ्या मुलींनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका। राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, आपलं स्थूल उत्पन्न 42 ते 43 लाख कोटी रुपये, त्याच्यामुळं विरोधक हे काहीतरी त्यांचं खिचडी पकवायचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे। त्यांच्यातला एक माजी मंत्री म्हणला की आम्ही ही योजना बंद करू। तर आपण स्वतः पाहिलेला असेल, उपमुख्यमंत्र्यांनी कालच्या जी कार्यक्रम होता त्या सभेमध्ये सांगितलेला आहे की लाडक्या बहीण योजनेसाठीचा जो हप्ता असणार आहे आम्ही भाऊबीजीला देखील या ठिकाणी देणार आहोत, त्या वेळेस देखील हप्ता भेटणार आहे, त्याची देखील माहिती दिलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्यांचे पैसे आलेले नाहीत, बघा भरपूर जणांचे अजून पैसे आलेले नाहीत, 4,500 रुपये बऱ्याच जणांना भेटलेले आहेत। ज्यांना भेटले त्यांनी धन्यवाद, भेटले म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। आणि ज्यांचे अजून 1,500 रुपये यायचे राहिलेत किंवा एकही रुपया आलेला नाही त्यांनीही कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर बघा आता बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे, बऱ्याच जणांना 4,500 रुपये जमा झालेत, परंतु जुलै ऑगस्टमध्ये ज्यांना 3,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले होते त्यांचे मात्र 1,500 रुपये यायचे राहिलेले आहेत। आणि काही जणांना बघा, काही जणांना अजून एकही रुपया आलेला नाही। तर ह्या दोन्हीही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट स्वतः उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी सांगितलेले, कालच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। त्यांनी सांगितले बघा की ज्यांचे या ठिकाणी 3,000 रुपये आलेत त्यांना उद्या 1,500 रुपये भेटतील, तिसरा हप्ता उद्या अजून भेटेल, ठीक आहे। आणि ज्यांचे या ठिकाणी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे आलेले आहेत तेही येत्या 2 ते 3 दिवसामध्ये भेटून जातील किंवा उद्या देखील ते पैसे भेटू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर उद्या 29 सप्टेंबरला बऱ्याच जणांचे अजून पैसे येऊन जातील, आज देखील पैसे येऊ शकतात कारण की 28 तारीख आहे, आणि उद्या देखील येऊ शकतात, आणि परवा 30 तारखेला देखील पैसे येऊ शकतात। ह्या 3 दिवसामध्ये तुमचे पैसे जमा होऊन जातील। जर बघा आता उद्या पैसे नाही आले तर 30 तारखेला बँका चालू असणार आहे, सोमवारी 30 तारखेला देखील तुमचे पैसे येऊ शकतात। आता तुम्ही म्हणाल की उद्या तर बँक बंद असते, मग उद्या कसं काय पैसे येऊ शकतात? तर बघा डीबीटी आहे त्यांच्याकडे जी सिस्टम आहे मित्रांनो ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायची, त्यानुसार ते पैसे ट्रान्सफर देखील करू शकतात। तशी सिस्टम जर त्यांच्याकडे असेल तर उद्या देखील पैसे तुमचे येऊ शकतात। आणि जर उद्या नाही आले तर 30 तारखेला तर 100% राहिलेल्या बहिणींचे पैसे येऊन जातील। तर आपल्याला माहित असेल 17 ऑगस्टला पहिला कार्यक्रम पुणे या ठिकाणी झाला होता, त्यावेळेस 3,000 रुपये या ठिकाणी सर्वांना जमा झाले होते। दुसरा कार्यक्रम देखील नागपूर या ठिकाणी झाला, त्यावेळेस देखील जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आलेली होती। आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातोय। ज्या महिलांना बघा जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले त्या महिलांना तिसरा हप्ता यावेळी मिळणार आहे, आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना देखील या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत, हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। परंतु तुम्ही जर 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज केलेला असेल आणि सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झालाय तरी देखील तुम्हाला 3 महिन्याचे 4,500 रुपये भेटणार होते। तर महिलांसाठी खुशखबर ही आहे की या ठिकाणी तुमचा भाऊबीजीचा हप्ता देखील या ठिकाणी भेटणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आणि ज्या ज्या बहिणींचे पैसे यायचे राहिलेले त्यांना उद्याच्याला पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत। दिवाळीत भाऊबीजीची ओवाळणी देखील त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही असं काल स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यक्रमामध्ये सांगितलेलं होतं। कार्यक्रम जो आहे कालचा झालेला त्याचा व्हिडिओ देखील आपण बघितलेला होता। तर लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये बऱ्याच जणांचे यायचे राहिलेले, बऱ्याच जणांचे 1,500 रुपये आलेले आहेत, तशा कमेंट देखील लाडक्या
बहिणींनी केलेले आहेत. आपण जर बघितलं तर बघू शकता कालची ही कमेंट आहे, याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 1500 रुपये आलेले आहेत. आता बऱ्याच जणांचे बघा माझे पहिले 3000 रुपये आलेले होते, त्यांनी असं म्हटलं की 1500 रुपये नाही आले. तर हे पैसे तुम्हाला उद्या किंवा परवा 30 तारखेला 2 दिवसामध्ये या ठिकाणी भेटणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ज्यांना 3000 आलेत आणि 1500 रुपये नाहीत भेटले. आणि बघा आता ज्यांचे यांचे बघा 25 तारखेला, काही जणांना 26 तारखेला, 27 तारखेला काय मिळाले 4500 रुपये बऱ्याच जणांना भेटलेले देखील आहेत. परंतु यामध्येही अजून बरेच जण राहिलेले आहेत, त्यांचे देखील ह्या 2 दिवसामध्ये पैसे जे आहेत 29 किंवा 30 तारखेपर्यंत जमा होणार आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याच जण असे म्हटले की 1500 रुपयेच फक्त आले, आम्हाला 4500 का नाही आले. तर बघा तुम्हाला अर्ज जो आहे 31 ऑगस्ट पूर्वी करायचा होता, तरच तुम्हाला जुलैचे पैसे भेटणार होते. 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज केला तर ऑगस्टचे, जुलैचे आणि सप्टेंबरचे असे 4500 रुपये तुम्हाला भेटले असते. परंतु तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज केल्यामुळं या ठिकाणी नियम पुन्हा चेंज केलेला होता, त्यामुळे या ठिकाणी 4500 नाही आले, फक्त 1500 रुपये त्यांना आलेले आहेत. तर आता ज्यांचे 1500 रुपये येणं बाकी आहे किंवा ज्यांचे ते 3 महिन्याचे पैसे येणं बाकी आहे, त्यांना या ठिकाणी उद्या पैसे जे आहेत त्या ठिकाणी भेटणार आहेत किंवा परवा दिवशी पैसे तुम्हाला भेटून जातील. 1500 रुपये असतील किंवा 4500 रुपये 29 सप्टेंबरपर्यंत ही पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे, 2 दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे. आजचा आणि उद्याचा दिवस वाट पाहावी लागणार आहे किंवा 30 तारखेला देखील पैसे या ठिकाणी येऊ शकतात. उद्या जरी कार्यक्रम असला तरी देखील बघा कार्यक्रमाच्या दिवशी देखील मागचे 2 कार्यक्रम झाले, सुट्टीच्या दिवशी देखील पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे उद्याही पैसे येण्याची शक्यता आहे. आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेले की आम्ही 29 तारखेला राहिलेल्या बहिणींचे पैसे देऊ, असं कालच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बोललेलं आहे. तर जी गुड न्यूज होती, महिलांसाठी खुशखबर होती, ती म्हणजे या ठिकाणी दिवाळीची ओवाळणी जी असणार आहे ती देखील भाऊबीजेच्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत, असं स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राहिलेल्या बहिणींचे पैसे जे आहेत उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये जमा होऊन जातील. याबद्दल अजून काय अपडेट आलं की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या एवढीच महत्त्वाची अपडेट आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.